आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। चला आता सप्तपदीसाठी उभे राहा। क्षमादा करक पुस्तकाद्यम चतुर्भुजं प्रजापतिं हंसयानमेकवक्रं नमाम्यहं प्रजापते नमः। इथून पुढे माझी ओळख भावना दैवी नसून भावना सिद्धिराज गाडे पाटील अशी असणार आहे। पण ही ओळख माझं अस्तित्व झाकून टाकेल का? भावना मॅडम, मी तुम्हाला पहिलं वचन देतो, आज तुमचं नाव माझ्या नावाशी जोडलं गेलंय, म्हणूनच तुम्ही माझी बायको आहात या गोष्टीचा मी कायम अभिमान बाळगेन। हे नातं तर आत्ता निर्माण झालंय, पण यामुळे मला मात्र आता असंख्य परीक्षांना तोंड द्यावं लागणार आहे। मी तुम्हाला दुसरं वचन देतो, इथून पुढे आपण संसाराच्या वाटेवर जोडीदार म्हणून चालणार। त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संकटाला तुम्ही एकट्याने तर आपण दोघांनी मिळून सामोरे जायचंय। मी तुम्हाला कधीही कुठल्याही क्षणी एकटा पडू देणार नाही। गाडे पाटलांचं घर आणि इथली माणसं खरंच कधी मला आपलंसं करतील का? माझ्यात आणि त्यांच्यात कधी काही नातं निर्माण होईल का? तिसरं वचन, माझ्या घरच्यांमध्ये आणि तुमच्यामध्ये कायम मी दुवा बनून राहीन आणि हळूहळू का होईना पण दोन विरुद्ध टोकांना असलेल्या तुम्हा सगळ्यांना मी प्रेमाने जवळ आणण्याचा प्रयत्न करेन। माझ्यामध्ये आणि गाडे पाटील कुटुंबामध्ये असलेली तफावत कधी मिटेल का? का मला कायमच या तफावती समोर माघार घ्यावी लागेल? चौथं वचन, भावना मॅडम, आपल्यात असलेला प्रत्येक फरक, प्रत्येक तफावत मी कधीच मिटवणार नाही, उलट ती मी जपेन, कारण तेच तर आपल्यातलं सौंदर्य असणार आहे। हे लग्न म्हणजे एक मोठी तडजोड आहे, त्यामुळे संसार सुद्धा तडजोडीसारखाच होईल। पण ही तडजोड आयुष्यभर निभावली जाईल का? पाचवं वचन, मॅडम, हे लग्न जरी एक तडजोड म्हणून झालं असलं ना तरी हळूहळू या तडजोडीचं रूपांतर गोड संसारात व्हावं यासाठी मी सतत प्रयत्न करेन। कुठल्याही नवरा बायकोमध्ये विश्वास हा सगळ्यात मोठा धागा असतो, पण माझ्यात आणि सिद्धिराजमध्ये फक्त विश्वासघाताचा धागा आहे। मग आम्हाला नात्यात काय बांधून ठेवेल? सहावं वचन, मॅडम, ज्याला तुम्ही विश्वासघात समजतात ते दुसरं तिसरं काही नसून माझं तुमच्यावरचं प्रेम आहे, आणि हे मी माझ्या कृतीतून सिद्ध करून दाखवेनच। बाकी सगळ्या गोष्टी एक वेळ मी मनाला मुरड घालून सहन करेनही, पण आनंदी की माझा संसार असा जर प्रश्न उभा राहिला तर मी कायमच आनंदींची निवड करीन। आणि आता सातवं वचन, भावना मॅडम, आनंदी की संसार या प्रश्नाला मी तुम्हाला कधीच सामोरं जाऊ देणार नाही। जसा मी तुमचा नवरा म्हणून स्वप्न पाहतोय ना, तसाच मी कायमच आनंदीचा बाबा म्हणून तिची संपूर्ण जबाबदारी घेण्याचंही स्वप्न पाहतोय। सगळे विधी संपन्न झाले।
मी तुमचे सगळ्यांचे जयंत तुझेही खूप आभार मानतो. तुमच्यामुळे कार्य व्यवस्थित पार पडलं. अष्टपुत्र सौभाग्यवती बाबा, सुखाने संसार कर. तुझी ते गौरीहर पुजलास ना, तिथे जी अन्नपूर्णा आहे ती तुझ्याकडे घेऊन ठेव. दळवी कुटुंब, हे लग्न म्हणजे आमच्यासाठी एक कर्तव्य होतं. लग्न झालं, कर्तव्य पार पाडलं, आमचं कर्तव्य संपलं. तेव्हा आता तुम्ही सगळे जाऊ शकता इथून. तुमचं काहीही काम नाही इथं. चल संपत. आणि काका काकू, तुम्ही नका काळजी करू, मी हे सगळं व्यवस्थित हँडल करेन. आता का रडतेस तू? हा, का रडतेस? काहीही उपयोग नाही तुझा पूर्वी, कसलाही उपयोग नाही तुझा. तुझ्या भरोशावर राहून फार मोठी चूक केली. मला खरंच असं वाटलं होतं की हे लग्न तू थांबवशील, पण नाही. तुझे सगळे प्रयत्न फुकट गेले आणि शेवटी हे लग्न झालं. पूर्वी हे लग्न झालं. आता ती भावना कम नशिबी की तू कम नशिबी, याचा विचार आता तू कर. कसला नाही तुझं हे प्रेम? काय काय साधं लग्न थांबेल एवढीही ताकद नाही या तुझ्या प्रेमात. आणि आमच्या सिद्धूच्या प्रेमाची ताकद बघ. आपण केवढी संकट आणली, किती संकट आली ग त्याच्यावरती, पण त्यानं ती सगळी संकट पार करून शेवटी त्या भावनाशी लग्न केलं त्यानं. आयुष्यभर अशी रडत बैस. आजी आजी